नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी प्रवीण कचरू राजोळे, राहणार करंजगाव, तालुका निफाड, जिल्हा नाशिक. म्हणजे तसं बघितलं तर 25 ते 30 वर्षापासून द्राक्ष शेती बघतोय. म्हणजे माझ्या वडिलांपासून, पण मागच्या 10 वर्षापासून मी स्वतः ग्रेप्स फार्मिंगमध्ये इंटरेस्ट घेतलेला आहे. माझं शिक्षण MSc हॉर्टिकल्चर झालेलं आहे. सो आता विषयावर येऊ आपण. शेतीमध्ये शिक्षण, सायन्स आणि चेंज या तिन्ही गोष्टी आपण मर्ज करून आज द्राक्ष शेती पुढे घेऊन चाललोय. आपला जो नवीन तरुण वर्ग येतो, तर सद्यस्थितीमध्ये भरपूर मोठे चॅलेंजेस आपल्या पुढे येत आहे. तर माझ्या शेतीमध्ये जर बघितलं, किंवा मी ॲग्रिकल्चर सायन्सचा स्टुडंट असल्यामुळे क्लोराईड कंटेंट झालं, पाण्याचा pH झाला, याच्याकडं आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे. की जसं की जमिनीचं आरोग्य व्यवस्थित ठेवणं, पाण्याचं आरोग्य व्यवस्थित ठेवणं, हीच आपली काळाची गरज आहे. तर रिसेंटली काय झालं, माझे एक मित्र आहे, कलिग आहे, त्यांच्याशी माझी ओळख झाली. तर त्यांनी मला सांगितलं की बाबा K+S फर्टिलायझर्स कंपनीचं एक काली SOP नावाचं प्रोडक्ट आहे, SOP, ठीक आहे. तर ते वापरा तुम्ही. बरं, मग वापरायचं का? तर वापरायचं का की ते बघितलं, आता इथं बघू शकता ही SOPची बॅग आहे. याच्यावर यांनी दिलेले फॉर ऑर्गॅनिक फार्मिंग. हे जे SOP म्हणजे मला जी इन्फॉर्मेशन मिळाली आणि मी जी सर्च केली गुगलवर किंवा या कंपनीच्या प्रतिनिधींपासून, तर इन्फॉर्मेशन अशी मिळाली का हे जे K+Sचं काली SOP याच्यामध्ये क्लोराईड कंटेंटचं जे प्रमाण आहे ते 1% खाली आहे. पहिली गोष्ट, याचा pH 7 आहे, आणि शिवाय हे सेंद्रिय शेतीला प्रमाणित असं खत आहे. तर या तिघांचा पण हा उपयोग हा आपण सर्व शेतकरी बांधवांनी केला पाहिजे, जमिनीच्या आरोग्यासाठी, पाण्याच्या आरोग्यासाठी आणि आपल्या पिकासाठी. तर महत्त्वाचा विषय हा होताच. आता याच्या पलीकडं अजून एक बोलतो मी. खरड छाटणी झाली साधारण जूनमध्ये. मी पेट्रोल ॲनालिसिस केलं. पेट्रोल केल्यानंतर त्याच्यामध्ये मला याचं पोटॅशची, कॅल्शियमची लेवल कमी मिळाली. सो मग हे पोटॅश वापरलं आणि साधारण 14व्या दिवशी मी पुन्हा पेट्रोल ॲनालिसिस केलं. तर पेट्रोल ॲनालिसिस केल्यानंतर जे काय पोटॅशची लेवल कमी होती झाडामध्ये, पानांमध्ये, ती फुलफिल झाली. शिवाय कॅल्शियमची पण लेवल वाढलेली होती. तर मग मी कंपनी प्रतिनिधीने पुन्हा विचारलं की बाबा कॅल्शियमची लेवल कशी काय वाढली, मी तर काही कॅल्शियम दिलं नाही. तर त्यांचं असं म्हणणं झालं की बाबा जर हे पोटॅश तुम्ही वापरताय तर याच्यासोबत हे पोटॅश कॅल्शियमचं पण वहन झाडाला करून देतं. तर अशा प्रकारचं हे पोटॅश आहे. मेन म्हणजे आपल्याला 2 फायदे होणार आहे की बाबा तुमचं तर पोटॅश अवेलेबल होतं, SOP असल्यामुळे सल्फर तर नॅचरली मिळणारच आहे तुम्हाला, शिवाय कॅल्शियमचं पण वहन हे झाडामध्ये होतंय. तर ही एप्रिल प्रुनिंग झाल्यानंतर ऑक्टोबर प्रुनिंगला ज्यावेळेस छाटणी केली तर एकदम इव्हन माल निघाला, जिरला पण नाही तो. आज तुम्ही बघू शकता इथं युनिफॉर्म साईज आहे, कलर पण चांगला आहे आणि एक्सलंट प्रोडक्ट आहेत. सो आपल्याला जर आपल्या जमिनीचं आरोग्य, झाडाचं आरोग्य आणि फुगवण या त्या गोष्टी पाहिजे असतील, पोटॅशची लेवल तुम्हाला जर चांगली पाहिजे असेल, तुम्ही K+Sचं काली SOP वापरा. त्याच्यात अजून हे काही प्रोडक्ट आहेत, सोल्युटी मिक्स 2 म्हणजे मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट, एक्सलंट प्रोडक्ट आहे. फक्त अर्धा ग्रामच्या प्रमाणाने वापरलेलं आहे. खूप छान रिझल्ट आलेले, 2-3 रिझल्ट, 2-3 ॲप्लिकेशन्स केले होते मी. त्याच्याच बरोबर आज जेवढे पण वॉटर सोल्युबल ग्रेड्स आहेत मी सगळे K+Sच्याच वापरतोय. कारण क्लोराईड कंटेंट आणि pH, माझ्या पाण्याचं pH 8.5 आहे. 8.5 pH मध्ये जर तुम्ही कमी pH ची जर खतं वापरली तर कुठंतरी तुमचा हा pH हा कमी होणार आहे आणि झाडाला त्या खतांचा चांगला उपयोग होणार आहे, असं आहे. सो मी K+S टीमचे धन्यवाद देतो की त्यांनी एकदम चांगल्या प्रकारचे प्रोडक्ट मार्केटमध्ये आणलेले. थँक्यू.